आपण सर्वे समवेत प्रणाम मात्र म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. नमस्कार बंधू भगिनींनो. आज गुरुपौर्णिमेचा शुभ दिन आणि आज सकाळपासूनच विभिन्न कार्यक्रम आपण आपल्या कोल्हापूर मठात आयोजित केले. मंगलारती, त्याच्यानंतर स्तोत्रपठण, पूजा, पुष्पांजली, भजनं, वचनामृत पाठ आणि आता संध्याकाळी काही चिंतन. जसे जसे दिवस या रामकृष्ण विवेकानंद भावधारेत व्यतीत होत आहेत, एक गोष्ट एक प्रकर्षाने जाणवते की इथे कोणीही मनुष्य, कोणीही साधक हा आणला जातो, त्याचं जणू काही एक सिलेक्शन झालेलं आहे. भगवान श्रीरामकृष्ण जणू काही सिलेक्ट करतं. जरी भगवान श्रीरामकृष्ण कधी कोणाला रिजेक्ट करत नाही, पण आता बघा ना की प्रत्येक शहरामध्ये जवळपास आपले केंद्र आहेत. मोठ्या शहरांमध्ये, मध्यम शहरांमध्ये, लहान लहान गावांमध्ये सुद्धा. पण आपण बघतो की एक विशिष्ट विचारधारांचेच लोक की ज्यांच्या जीवनामध्ये कुठेतरी अध्यात्माप्रती किंवा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी काहीतरी एक प्रामाणिक पृच्छा आहे आणि ती पृच्छाच कदाचित लक्षात घेऊन भगवान श्रीरामकृष्ण आपल्या सर्वांना चयनित करत आहेत जणू असं काहीतरी वाटतं. आणि म्हणून तुम्ही सर्व चयनित असल्यामुळे तुमचं सर्वांचं कौतुक करावं असं वाटतं. हे वाक्य मी काही टिपून आणलेलं नाही आहे बरं. जेव्हा व्याख्यान देतो मी नेहमीच नोट्स काढून तुम्ही बघताय, पण कुठेतरी एक असं वाटतं आतून की नाही, कारण की जोपर्यंत एखादी प्रामाणिक पृच्छा नसेल एखाद्या भक्तामध्ये, म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण कोणाला मत जाव असं कधीच करत नाही. पण जोपर्यंत एक स्तर गाठत नाही, त्याची इच्छाच होत नाही. कारण की काय होतं ना की सगळ्या गोष्टी भगवान श्रीरामकृष्णांच्या ज्याला म्हणतो की इतक्या प्रामाणिक आहेत, विशेष करून ईश्वरप्राप्तीच्या संदर्भात, मोक्षाच्या बाबतीत. तर एक प्रामाणिक स्तराचेच भक्त किंवा साधक आपल्याला या भावधारेशी जोडलेले दिसतात. असो, ह्या माझं एक वैयक्तिक ऑब्झर्वेशन झालं. आज गुरुपौर्णिमा, आणि गुरुपौर्णिमा म्हणजेच की आपल्या आध्यात्मिक गुरूंप्रती आपली श्रद्धा व्यक्त करणे. श्रद्धा आपण सर्वजण रोजच व्यक्त करतो, जपध्यान करतो, आणि त्याबरोबरच जे काही सूचना आपल्या आध्यात्मिक साधनेकरता आपल्या गुरूंनी दिलेली आहे त्याचं पालन करण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि हीच त्यांच्याप्रती आपली श्रद्धा, कृतज्ञताची एक पावती आहे. पण आजच्या दिवशी विशेष करून त्यांच्याप्रती आपण त्यांचं स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि रामकृष्ण संघामध्ये तर एकतर आपले मंत्रगुरू आहेत आणि आपले एक इष्ट आहेत.
या दोघांचंही आपण स्मरण विशेष रूपाने करतो. आणि म्हणूनच सकाळपासून मी जे आत्ता आपण म्हटलं की अनेक कार्यक्रम झालेत, त्या सगळ्या कार्यक्रमाचा उद्दिष्ट काय, हेच की कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्या इष्टाचं, आपल्या गुरूंचं जास्तीत जास्त स्मरण करणं. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणं. आता साधारणपणे कसं असतं की गुरूंप्रती कृतज्ञता म्हणजे एक फार मोठी गोष्ट आहे, कारण आपण आपल्या गुरूंना चिरकृतज्ञ असतो. आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये समजा कोणी आपल्यावरती उपकार केले तर आपण त्याला काही दिवसाकरता, काही महिन्याकरता, काही वर्षांकरता आपल्या कृतज्ञता व्यक्त करत असतो. पण आपले जे गुरु आहेत त्यांचा उपकार आपल्यावरती इतके जास्त आहेत, जणू काही ज्याला म्हणतो की त्याचं काही मोजमापच नाही. का? कारण की आपल्या जीवनातल्या सर्व समस्याचं निदान जिथे ब्रह्मसाक्षात्कार, आत्मसाक्षात्कार, ईश्वरप्राप्ती तिथे दडलेलं आहे आणि त्याचा ते मार्ग आपल्याला दाखवतात. कर्मयोगामध्ये स्वामी विवेकानंद एक फार छान गोष्ट सांगतात. 3 प्रकारचे दान त्याची चर्चा करतात. एक भौतिक दान, विद्यादान आणि आध्यात्मिक दान. भौतिक दान म्हणजे काय की समजा एखाद्या व्यक्तीला त्याला काही अडचण आहे, त्याला काही औषध पाणी पाहिजे, काही त्याला पथ्य पाहिजे, काही कपडे पाहिजे, आणि ते आपण त्याला दिल्यानंतर त्याची गरज भासते किंवा त्याची जी गरज, त्याची आवश्यकता दूर होते, हे काही दिवसाकरता भौतिक वस्तू दिल्याने. एखाद्याला आपण जर विद्यादान केली तर काय होत असतं की ते विद्यादानाच्या माध्यमातून तो काहीतरी आपला पायावरती उभा राहतो आणि स्वतःच्या पोटपाण्याची सोय तो स्वतः करतो. म्हणजेच काय झालं की तो उपकृत झाला आपल्याद्वारे एका आयुष्याकरता. पण आध्यात्मिक ज्ञान हे असं एक ज्ञान आहे बंधू भगिनींनो, मला सांगायला नको, तुम्ही सगळ्यांना जाणताच की जीवाच्या अनेक जन्मापासून त्याची जी काही एक गल्लत सुरू आहे, त्याला जे असं वाटतं की मला या जन्ममृत्यूच्या चक्राच्या म्हणजे या फेऱ्यातून मला बाहेर पडायचं आहे आणि त्याच्याकरता फक्त गुरुच मार्गदर्शन करू शकतो आणि आध्यात्मिक ज्ञान स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतल्यानंतरच तो साधक नेहमीकरता मुक्त होऊ शकतो. जर इतकी मोठी सोय आपले गुरु जर करतात, आपले इष्ट जर करतात, तर म्हणूनच आपण आपल्या गुरूंप्रती चिरकृतज्ञ असतो आणि ती कृतज्ञता व्यक्त करत असतो. कबीरांचा एक दोहा साधारणपणे मी नेहमीच म्हणत असतो, मागच्या वर्षीसुद्धा त्याची आवृत्ती केली होती, पुनरावृत्ती करू इच्छितो की गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी गोविंद यो बताय. की कल्पना करा की आपल्या समोर आपले इष्ट आणि आपले गुरु दोन्ही आले, दोन्ही समोर उभे आहेत आणि आता आपला कन्फ्युजन की आता कोणाला आधी प्रणाम करायचा. कारण आपण सामान्य मनुष्य, आपल्याला भीती वाटते, अरे बापरे यांना केलं तर हे रागवतील का. ते कोणी रागवत नसतात, पण जस्ट की याला म्हणतो की गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपकी. अशा वेळेस गुरूंना आधी प्रणाम केला पाहिजे. का? बलिहारी गुरु आपकी गोविंद यो बताय, की तुमच्यामुळेच मला माझ्या इष्टाचा साक्षात्कार झालेला आहे, म्हणून गुरु मी तुमच्याप्रती चिरित कृतज्ञ आहे, माझी श्रद्धा तुमच्याप्रती प्रथम आहे. तर अशी ही गुरुची महिमा आणि आपले इष्ट भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या संदर्भात, त्यांची अवतार शक्ती या संदर्भात आज आपण काही चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. हा विषय मला कसा सुचला तर साधारणपणे कसं बंधू भगिनींनो की आपण आपल्या भारतामध्ये प्रभू रामचंद्र आले, त्रेतामध्ये, द्वापरमध्ये भगवान श्रीकृष्ण आले, त्याच्यानंतर गौतम बुद्ध, शंकराचार्य, हे सगळे एकानंतर एक अवतार आले. आणि विशेष करून जर प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णाची चर्चा केली तर एक राजघराण्यात त्यांचा जन्म झालेला आणि एक ज्याला म्हणूया की एक अशी शक्ती काही घेऊन आले की ज्याचं एक प्रगटीकरण आपल्याला या संपूर्ण जगामध्ये बघायला मिळतं. की प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला, मेघनाद, कुंभकर्ण
या सगळ्यांचा वध केला आणि रामराज्य स्थापित केलं. म्हणजे कुठेतरी एक शक्तीचं एक प्रगटीकरण आपल्याला दिसतं. अनेक ठिकाणी चमत्कारसुद्धा दिसतात. बिलकुल तसंच श्रीकृष्णांच्या जीवनात सुद्धा आपण बघतो की कंस, चाणूर या सगळ्यांचं मर्दन केलं आणि दुष्टांचं दमन, सृष्टांचं राखण, हे तर बिलकुल स्पष्ट आपल्याला दिसतं. आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो की ते अवतार होते, त्यांची शक्ती विशेष होती. पण जेव्हा याच धर्तीवरती आपण भगवान श्रीरामकृष्णांकडे बघतो तर तसलं काहीच दिसत नाही. त्यातून ऐश्वर्य हे मुळीच दिसत नाही आहे. एकदम बिलकुल सामान्यपेक्षा सामान्य, एका ज्याला म्हणतो की लौकिक दृष्टीने सामान्य, बरं, आध्यात्मिक दृष्टीने अति असामान्य, पण लौकिक दृष्टीने सामान्य अशा घरात त्यांचा जन्म झालेला. मग त्यांना आपण जर अवतार म्हणायचं आणि त्यातून स्वामी विवेकानंदांनी अवतार वरिष्ठ म्हटलेलं आहे. तर अशा कोणत्या गोष्टी भगवान श्रीरामकृष्णांमध्ये परिलक्षित झाल्या स्वामीजींना की त्यांनी अवतार वरिष्ठ म्हटलं. आणि तो चिंतन करत असताना पहा की कोणत्याही प्रकारची बाह्य शक्ती किंवा ऐश्वर्य, साधारणपणे भगवान म्हटलं ना की 6 प्रकारचे भग, ऐश्वर्य, शक्ती वगैरे वगैरे अनेक त्यात आहे. 6 प्रकारच्या, म्हणजे आपण ज्याला म्हणूया की भग म्हणतात त्याला आध्यात्मिक शास्त्रामध्ये. ते 6 भग ज्याच्याकडे आहे तो भगवान. आपण म्हणतो धनवान, ज्याच्याकडे खूप धन आहे. पहलवान, ज्याच्याकडे खूप भौतिक शक्ती आहे. तर तसंच भगवान, ज्याच्याकडे षडभग आहे, शक्ती, ऐश्वर्य, सौंदर्य, हे ज्या गोष्टी त्याच्याकडे आहेत तो भगवान. पण या सगळ्या तत्वामध्ये तर आपले ठाकूर कुठे बसत नाही. मग यांना अवतार कसं काय म्हणजे म्हणायचं. तर तिथे एक गोष्ट आपल्याला ध्यानात येते, विशेष करून की भगवान श्रीरामकृष्णांची लोकांना हाताळण्याची जी शक्ती होती ती अद्वितीय होती. ही वॉज अ मास्टर ट्रेनर. प्रत्येक साधकाला जे त्यांच्या म्हणजे संपर्कात आले, प्रत्येकाला इतक्या सहजपणे ते हाताळायचे. आता या गोष्टीचं मला फार कौतुक का वाटतं आहे किंवा विचार करताना, पहा, आपण सर्वजण समाजात राहतो आणि आपल्या एकमेकांशी संपर्क होत असतो. आपण एकमेकांना प्रभावित करण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतो. पण या सगळ्या प्रयासामध्ये किती ज्याला म्हणतो की एका प्रकारचे संबंध कधी मधुर असतात, कधी कटू होतात. आणि नाना प्रकारचे खेळ त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि जर थोडं चिंतन केलं तर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, आपण त्यांनासुद्धा म्हणजे त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण लक्षात घ्या की मनुष्य घडवणं हे भयानक कठीण असतं. कारण की प्रत्येक व्यक्ती एक त्याची पार्श्वभूमी आहे, त्याचे संस्कार आहे आणि तो घेऊन तो जन्माला आलेला आहे. आणि अशा माणसाला प्रेरित करणं हे अत्यंत कठीण असतं. विशेष करून की पहा, प्रेरित करणं म्हणजे कसं असतं की थोडं अजून खुला करून सांगतो की भगवान श्रीरामकृष्णांच्या बद्दल इतकं कौतुक वाटण्याचं कारण असं की भगवान श्रीरामकृष्णांनी अलौकिकाच्या प्राप्तीकरता प्रेरित केलं. आता आपण आपल्या घरामध्ये लहान मुलांना प्रेरित करत असतो काहीतरी लौकिकाच्या प्राप्तीकरता की बेटा तू इंजिनियर हो, तू डॉक्टर हो, तू अमुक हो, तमुक हो, तुला पैसे मिळतील, तू सुखी होशील. आता त्याला काहीतरी भौतिक गोष्टी दिसतात आणि तो प्रेरित होतो आणि तो कार्याला लागतो. पण इथे भगवान श्रीरामकृष्ण असं काही गोष्टीकरता प्रेरित करत आहे की जे या लौकिक जगाच्या, इंद्रिय गोचर जगाच्या पलीकडे आहे. आणि त्याचं त्याला महत्त्व पटवून देणं की अरे, जर तुझं आत्मसाक्षात्कार झाला तर तुझ्या सगळ्या समस्या चिरकाल करता सुटणार आहेत. हे असं प्रेरित करणं किती अवघड आहे. आणि विशेष करून सामान्य माणूस की ज्याला या सगळ्या जगाचं इतकं आकर्षण असतं, पैसा, प्रतिष्ठा, धन, मान, सन्मान,
आणि त्याच्या पलीकडे त्याला प्रेरित करणं. आणि विशेष करून की जर एखादी व्यक्ती जो पूर्णपणे या सांसारिक प्राप्तीकरता तो संघर्षरत आहे, आणि संघर्षरत आहे एवढंच नाही, तो प्राप्तसुद्धा करतो आहे, आणि त्याला हे प्रेरित करणं की अरे या जगाच्या पलीकडे, या इंद्रिय गोचर जगाच्या पलीकडे काहीतरी आहे आणि तू हे सगळं सोड आणि ते प्राप्त करण्याकरता मागे लाग, हे तर भयानक अजून अवघड आहे. याचे 3 टप्पे असतात बंधू भगिनींनो, की सगळ्यात पहिले तर माणसाला एकतर शिस्त लावायची, त्याला मनःसंयम, इंद्रिय संयम शिकवायचं, आणि मग त्याच्या पलीकडे जे या इंद्रिय गोचर जगाच्या पलीकडे ते प्राप्तीकरता त्याला प्रेरित करायचं. हे इतकं म्हणजे अवघड का आहे. आपण घरामध्ये लौकिकाच्या प्राप्तीकरता आपल्या लहान मुलांना घडवतो, तर ते सुद्धा आपलं ऐकत नाही. आजकाल तर घरामध्ये 2 पण नाही, 1च मुलं असतं. काहीतरी त्याला शिकवायला जातं, फटकन तो आपल्याला उलट उत्तर देतो. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी ज्याला म्हणतो की विभिन्न प्रकारच्या लोकांना इतक्या सहजपणे प्रेरित केलं. म्हणजे जसं आपण एखादी म्हणजे माती ओली करतो, आणि ओली माती केल्यानंतर मग त्याचं कधी हत्ती बनवतो, कधी उंट बनवतो, कधी काय बनवतो. हे आपल्याला सहज शक्य असतं, कारण की आपण त्यात थोडंसं एक्सपर्ट असतो. पण भगवान श्रीरामकृष्ण विभिन्न प्रकारच्या पार्श्वभूमीतून आलेले जे लोक, त्यांना इतक्या सहजपणे, आणि तेही मी पुन्हा सांगतोय, अलौकिकाकरता प्रेरित करणं हे खूपच अवघड आहे. कितीही दुःख झाले जरी या संसारामध्ये, तरी सामान्य जीवाकडनं हे संसार सुटत नसतं. हा आपलासुद्धा अनुभव आहे. पण इथे आपल्याला लक्षात येतं की खरंच भगवान श्रीरामकृष्णांची ही जी एक साधकांना, माणसांना हाताळण्याची शक्ती ही एकदम अद्वितीय आहे. आपण जेव्हा त्यांच्या जीवनचरित्राकडे बघतो तर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्याकडे येणारे शिक्षित आहेत, अशिक्षित पण आहेत, बुद्धिमान पण आहेत, सामान्य बुद्धीचे लोक पण आहेत. कोणी व्यापारी आहे तर कोणी शिक्षक आहे, कोणी सरकारी अधिकारी आहे तर कोणी एकदम सामान्यसा व्यापारी आहे. अशा म्हणजे समाजाचे जितके प्रकारचे लोक असू शकतात, त्या सगळ्या म्हणजे सोसायटीच्या प्रत्येक सेक्शनमधून त्यांच्याकडे येतात. आणि एवढंच नाही, प्रत्येकाची आवड निवडसुद्धा वेगळी आहे अध्यात्माची. कोणी शिवाला मानणार आहे, कोणी रामाला मानणार आहे, कोणी शक्तीला मानणार आहे, तर कोणी अद्वैताला मानणार आहे. पण या सगळ्या गोष्टींना प्रत्येकाच्या स्तरावरती जाऊन त्याची मनाची जडणघडण कशी आहे, त्याचे संस्कार काय आहे, आणि हे सगळं लक्षात घेऊन प्रत्येकाला, जसं म्हणतो ना की घरामध्ये समजा 15 माणसं आहेत, 15 कशाला 25 घ्या ना, आणि घरातली जी घरधणीण आहे 25 लोकांना स्वयंपाक करून खाऊ घालती आहे आणि रोज त्याच्या आवडीचा पदार्थ देते आहे. शक्य आहे का? अशक्य आहे. साधारण घरामध्ये काय, सगळ्यांना 1 किंवा 2 भाज्या मिळणार, एक कोशिंबीर मिळणार, आमटी मिळणार, वरण भात मिळणार. जे केलं आहे ते खावं लागेल. पण भगवान श्रीरामकृष्ण प्रत्येकाची आवडी, जर याला काही कदाचित कारल्याची भाजी आवडते तर याला कारल्याची भाजी, त्याला बटाट्याची आवडते त्याला बटाट्याची भाजी, याला जर लौकीची भाजी आवडत असेल त्याला लौकीची भाजी, आणि प्रत्येकाला जे आवडतं आहे ते सर्व करतात आहे, आणि त्यांना बिलकुल इतकं व्यवस्थित घडवतात आहे. आणि मला कुठेतरी बंधुभगिनींनो हेच आश्चर्य वाटतं की भगवान श्रीरामकृष्ण अवतार यावेळेस ही पूर्ण छुपी लीला आहे. आणि या छुपी लीलेमध्ये आपल्याला हेच बघायला मिळतं की प्रत्येक माणसाच्या स्तरावरती जाऊन भगवान श्रीरामकृष्ण त्यांना फार सहजपणे ते म्हणजे हाताळू शकत नाही, त्यांना इन्स्पायर करू शकतात. हे इन्स्पायर करत असताना बंधुभगिनींनो एक चूक आपल्याकडनं जी साधारणपणे होत असते, मी विशेष करून लहान मुलांच्या संदर्भात बोलू इच्छितो, किंवा म्हणजे आपल्या घरात लहान मुलं किंवा कॉलेजमध्ये जाणारी मुलं असतात, की साधारणपणे आपण मुलांना इन्स्पायर न करता त्यांच्यावरती दबाव आणत असतो. मी माझ्या मुख्य विषयाकडे एक 5 मिनिटांनी अजून जातो, पण हे सगळे तत्त्व हे फार महत्त्वाचे मला कुठेतरी असं वाटतं. एखाद्याला इन्स्पायर करणं, एखाद्याला प्रेशराईज करणं खूप मोठं अंतर आहे. इन्स्पायर करणं म्हणजे काय, की त्याच्या पुढे आदर्शाचे चिंतन करणं,
सतत त्याच्यापुढे आदर्शाचं चिंतन करणं. आणि प्रेशराईज करणं म्हणजे काय? प्रेशराईज करणं म्हणजे तुला असं करावंच लागेल. आणि जेव्हा आपण मुलांना प्रेशराईज करतो, आपल्याला वाटतं मी इन्स्पायर करत आहे, पण जेव्हा आपण मुलांना प्रेशराईज करतो तर त्याची रिॲक्शन काय होतं? मुलं आपला द्वेष करतात, घृणा करतात, आपल्याशी दूर पळू लागतात. आणि हीच कॉमन स्टोरी आपल्याला फॅमिलीमध्ये बघायला मिळते. पेरेंट्स सारखे येतात आणि म्हणतात की माझा मुलगा माझ्याशी बोलत नाही. आज 24 तास आपण जर त्याच्यावरती काहीतरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला वाटतं आपण त्याला इन्स्पायर करतो आहे, म्हणतो की नाही, थोडासा विषय गंभीर आहे पण फार महत्त्वाचा आहे. पण जेव्हा श्रीरामकृष्णांकडे आपण बघतो तर त्यांचं बिलकुल जीवन पूर्ण वेगळं आहे. त्यांनी कधी आपल्या शिष्यांना कधी प्रेशराईज केलं नाही आणि त्यांना इन्स्पायरच केलेलं आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांनी कधी पण आपल्या शिष्यांवरती येऊ दिला नाही. आणि त्याची जी नैसर्गिक एक ज्याला म्हणतो की जडणघडण आहे, संस्कार आहे, त्या पद्धतीनेच त्यांना ते पुढे घेऊन गेलेले आहेत. कधी त्यांनी असं नाही म्हटलं की अरे मी असं म्हणतोय ना, तुला असं करावंच लागेल. आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रेशर, त्याचा दबाव त्यांनी इन्स्पायर केलं. मी पुन्हा सांगू इच्छितो, ठाकूरांनी इन्स्पायर केलं पण ठाकूरांनी कधी पण प्रेशराईज नाही केलं. आणि याचं बेस्ट उदाहरण जर आपल्याला घ्यायचं असेल बंधू भगिनींनो, तर मला असं वाटतं आहे की अघोरमणी देवी, गोपालेरमा, त्यांच्या जीवनाकडे थोडंसं बघूया. की अघोरमणी देवी या बालविधवा, पश्चिम बंगालचा तो काळ, आणि 6-7 वर्षामध्ये मुलगी झाली, लग्न करून द्यायचं आणि मग वयात आली की मग तिला सासरी पाठवायचं, ही प्रथा. आणि अघोरमणी देवींचे पती अकाली स्वर्गवास त्यांचा झाला. त्यांच्या वडिलांनी तिची सोय केली की एका गोपाल म्हणजे कृष्ण मंदिरामध्ये तिच्याकरता खोलीची व्यवस्था केली. आणि तिथली जी मालकीणबाई होती त्या पण चांगल्या होत्या, त्यांच्याकडे त्या राहायच्या, मंदिराची स्वच्छता करायच्या, गोपालला सजवायच्या. आणि त्यांची दीक्षासुद्धा कुलगुरूंकडनं झाली होती गोपाल मंत्रामध्येच. अत्यंत खूप प्रेरणादायी जीवन आहे बरं. इतकं प्रेरणादायी जीवन आहे गोपालेमाचं. स्वामी विवेकानंद जेव्हा 1897 साली भारतात परत आले, जोसेफाईन मॅक्लाऊड, सिस्टर निवेदिता, ओले बुल या तिघी त्यांच्याबरोबर होत्या. स्वामीजींनी तिघींना म्हटलं की तुम्हाला भारत बघायचा आहे का, तर जा आणि त्या कामारहाटीची त्या म्हातारीला बघा. आता पश्चिमच्या या इतक्या संभ्रांत परिवारातल्या या 3 स्त्रिया आणि कलकत्त्याची ती सगळी गल्ली बोळ, जिथे गटार उघडे पडलेले असतात, डास असतात, आणि कोणत्या कोपऱ्या गल्लीमध्ये त्या राहत होत्या कामारहाटीच्या, तिथे या तिघी जातात. त्यांना भेटून त्यांना खूप प्रेरणा मिळते. आणि आल्यानंतर जेव्हा स्वामीजी त्यांना सांगतात की तुम्ही ज्यांना भेटलात त्या कोण होत्या माहिती? तो एक जुना भारत, तो अश्रूंचा भारत, प्रार्थनेचा भारत, तो आता निरोप घेत आहे. असो, मी थोडं विषयांतर करत आहे. माझा म्हणण्याचा आपला विषय सुरू होता की भगवान श्रीरामकृष्ण कसे प्रेरित करायचे. तर आपल्या आयुष्यभर यांनी गोपाल नावाचा मंत्राचा जाप केला. आणि त्यांची ज्याला म्हणतो की एकनिष्ठ भक्ती म्हणजे गोपालाप्रती. आणि आपल्या जवळपास एक प्रौढ अवस्थेमध्ये आल्यानंतर त्यांची श्रीरामकृष्णांची भेट होते. आणि भेट झाल्यानंतर भगवान श्रीरामकृष्ण पहिल्या भेटीतच ओळखतात की यांची जी आध्यात्मिक स्थिती फार उंच आहे आणि थोडं काही केल्यानंतरच यांचं सगळं काही होऊ शकतं. तर पहा, भगवान श्रीरामकृष्ण हे स्वतः माँ कालीचे भक्त होते. पण जेव्हा सारख्या आपल्या गोपालेरमा त्यांच्याकडे जायच्या, अघोरमणी देवी, त्यांनी कधी असं म्हटलं नाही की तू त्या गोपालला सोड आणि कालीची भक्ती हे कर. त्यांनी काय म्हटलं की खूप छान, तुम्ही गोपालची भक्ती करताना या शरीरामध्ये सुद्धा गोपाललाच बघा. सर्व देवदेवी स्वरूपाय
श्रीरामकृष्णाय ते नमः. या शरीरामध्ये सुद्धा तुम्ही गोपाललाच बघा आणि त्यातून तुमची उन्नती होईल. आणि पुढचा इतिहास मी सांगत नाही, तितका वेळ नाही आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या दिवशी भगवान श्रीरामकृष्णामध्ये साक्षात गोपालाचं दर्शन झालं तर आपल्या घरातून कशा वेड्यासारख्या धावत धावत गोपालेर्मा कामारहाटी ते दक्षिणेश्वर आल्या होत्या. अंगावरती वस्त्र आहे की नाही याचं सुद्धा भान नव्हता त्यांच्या. जेव्हा हे लक्षात आलं की हे श्रीरामकृष्ण नाही, हे तर साक्षात गोपालच आहे माझे, आपल्या हाताने त्यांना भरून खाऊ घालतात. त्या दिवशी भगवान श्रीरामकृष्णांनी कधी पण कोणत्याही स्त्रीला स्पर्श त्याचा सहन करू शकत नव्हते आणि कोणी त्यांना स्पर्श केला पण नाही. फक्त गोपालेर माच एक अशा होत्या की ज्यांनी त्यांना स्पर्श केलेला आहे आणि भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांच्या हातातून अन्न खाल्लेलं आहे. माझा म्हणण्याचा अर्थ काय, आपला विषय होता प्रेशराईज करणं आणि इन्स्पायर करणं. आपल्या व्यक्तिमत्वाचा दबाव कधी पण भगवान श्रीरामकृष्णांनी कधी कोणावरती आणला नाही. आणि म्हणूनच हे जे गोपालेर्माचं जे उदाहरण तुमच्यापुढे मांडलं हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे की भगवान श्रीरामकृष्णांना ते मान्यच नव्हतं. ते वाट बघायला तयार असायचे, पण तू हे असंच केलं पाहिजे आणि असं केल्यानेच तुझं होईल असं त्यांना कधीच मान्य नव्हतं. दुसरं अजून महत्त्वपूर्ण एक उदाहरण आपल्यापुढे मांडू इच्छितो. याची चर्चा आपण लीला प्रसंगमध्ये केलेली आहे, पण प्रसंगोपात त्याची चर्चा करू मी इच्छितो. की आपल्या सर्वांना माहिती आहे की नरेंद्रनाथ दत्त आणि राखालचंद्र घोष म्हणजेच आपले राजा महाराज हे दोघंही ठाकूरांकडे जाण्याच्या पूर्वीपासून मित्र, चांगलेच मित्र, एकाच कॉलेजमध्ये शिकायचे आणि कुस्तीच्या आखाड्यात जायचे आणि ब्रह्मसमाजमध्ये सुद्धा जायचे. पण या दोघांची जी मानसिक जडणघडण फार वेगळी. स्वामीजी हे थोडेफार ज्याला म्हणतो की खूप रॅशनल बुद्धीचे, म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीचं कारण जोपर्यंत पटत नाही ते स्वीकार करणार नाही. आणि राजा महाराज भक्त प्रवृत्तीचे, राखालनं गुराखी, सहज प्रवृत्ती भक्तीकडे. आधी ब्रह्मसमाजामध्ये जायचे आणि नंतर मग त्यांनी जायला सुरू केलं भगवान श्रीरामकृष्णांकडे. तेव्हा एक नियम होता की जे कोणी ब्रह्मसमाजामध्ये जाईल त्यांनी असं लिहून दिलं पाहिजे की मी कधी पण कोणत्याही मंदिरात जाणार नाही आणि कोणत्याही मूर्तीची पूजा करणार नाही. आता आपल्या आध्यात्मिक स्पृहेपोटी राजा महाराजांनी तसं लिहून दिलेलं होतं, हे सत्य आहे. स्वामीजींनी पण लिहून दिलं होतं. आता या दोघांचं येणं जाणं वाढलं दक्षिणेश्वरी. आता राजा महाराजांचा नैसर्गिक कल जो होता तो एक भक्तिभावाचा होता. त्यांना मंदिरात जाणं, ते हार करणं, मूर्ती सजवणं, दर्शन घेणं, उदबत्ती ओवाळणं हे खूप आवडायचं. पण जेव्हा जेव्हा नरेंद्रनाथ बरोबर असेल ते जायचं टाळायच्या मंदिरात. पण जेव्हा नरेंद्रनाथ नसायचे ते बिलकुल आवर्जून मंदिरात जायचे आणि ही गोष्ट भगवान श्रीरामकृष्णांच्या नजरेपासून लपली नाही. तर या बाबतीत त्यांनी खबर घेतली आपल्या राजा महाराजांशी. तर त्यांच्या लक्षात आलं की या नरेंद्रच्या भीतीपोटी तो मंदिरात कधी कधी जात नसतो, किंवा गेला समजा नरेंद्रच्या उपस्थितीमध्ये राजा महाराज जर मंदिरात गेले तर नरेंद्र चांगला त्यांची खबर घ्यायचे आणि ते बिचोबीच कोमेजून जायचे एकदम राजा महाराज. तर हे एका प्रकारचा ज्याला म्हणतो की आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या विचारांचा दुसऱ्यावरती बळजबरीने तो एक ज्याला म्हणतो की एक प्रभाव टाकणं झालं. आणि ठाकूरांना हे मुळीच मान्य नव्हतं. स्वामीजी चांगली खरडपट्टी काढतात नरेंद्रनाथांची. तर नरेंद्रनाथ पण कमी नाही, ते म्हणतात की असं जर असेल, त्याला जर मंदिरात जाणं आवडत असेल तर आधी त्यांनी त्या समाजामध्ये लिहून दिलेलं कागद तो फाडला पाहिजे, मग माझं काही हरकत नाही आहे. आणि तसं खरंच होतं की ब्रह्मसमाजामध्ये जाऊन ते कागद परत घेतात आणि त्यानंतर नरेंद्रनाथ कधी पण राजा महाराजांना अडवत नाही. तर हे उदाहरण तुम्हाला का तुमच्यापुढे मांडलं बंधू भगिनींनो, याचं कारणच आहे की भगवान श्रीरामकृष्णांनी नेहमी आपल्या भक्तांना इन्स्पायर केलं आहे, प्रेरणा दिली आहे. कधी त्यांना प्रेशराईज किंवा दबाव नाही आणलेला आहे. या गोष्टीमध्ये इतका सूक्ष्म अंतर आहे ना की आपण साधारण गल्लतच करत असतो. आदर्श पुढे ठेवून आदर्शाची उजळणी करणे. मी पुन्हा रिपीट करतो, जरा लक्ष देऊ नाही का.
की इन्स्पायर करणं म्हणजे नेमकं काय असतं. एखाद्या व्यक्तीला आपल्याला इन्स्पायर करायचं असेल तर त्याच्या पुढे तो आदर्शाची उजळणी करणे, हे झालं इन्स्पिरेशन. आणि एखाद्याची कॅपॅसिटी न ओळखून त्याला उगीच त्याच्या मागे मागे सतत लागत राहणं, यातून काय होत असतं की ती व्यक्ती प्रेशराईज होऊन जाते. आणि ती प्रेशराईज झाल्यामुळे मग काय होतं की तिच्या मनामध्ये एका प्रकारची कुंठा निर्माण होत असते. एक अजून उदाहरण याच संदर्भात थोडंसं बघण्याचा प्रयत्न करूया की पहा, शिवानंदजी महाराज आणि हरी महाराज या दोघांची जी मनाची जडणघडण होती हे पूर्णपणे अद्वैती होते. शिवानंदजी महाराजांची स्थिती तर इतकी उंच होती की ते जेव्हा मुघलसराय नावाच्या स्टेशनवरती नोकरी करत होते, ठाकूरांची भेट झालेली नाही आहे, तरीसुद्धा त्यांना अनुभवात यायचं, त्यांना सारखं वाटायचं की हे जग मिथ्या आहे. इतके स्ट्रॉंग अद्वैती ते होते, इतकी त्यांची ती पात्रता होती. आणि ते एका योग्य आध्यात्मिक गुरूच्या शोधामध्ये होते. योगायोगाने मग त्यांची भेट जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांशी होते आणि भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या ती पात्रताला ओळखतात आणि बरोबर त्यांना त्याच पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करत करत ते पुढे नेतात. प्रेमानंदजी महाराजांचं थोडंसं बघूया. प्रेमानंदजी महाराज हे मुळात जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांकडे येतात, तर भगवान श्रीरामकृष्णांकडे जेव्हा ते येतात तर अनेकदा भक्तांमध्ये चर्चा व्हायची की अरे त्याला चांगला भाव होतो आहे, ठाकूर स्वतः कौतुक करायचे, याला चांगला भाव होतो आहे, असं करून कौतुक करायचे. आणि बाबूराम महाराजांना वाटायचं यार याला भाव होतो आहे, त्याला भाव होतो आहे, मी यांची इतकी सेवा करतो, मला काहीच होत नाही आहे. आणि म्हणून ते ठाकूरांच्या मागे लागतात की तुम्ही आईंना सांगा, म्हणजे भावतारिणीला, आणि मला काहीतरी भाव झाला पाहिजे. पण ठाकूर जसे नेहमीच म्हणतात, अरे बाबा ते काही माझ्या हातात आहे का, आई जसं म्हणेल तसंच होणार, असं म्हणून ते काही दिवस टाळतात. पण एक दिवस खूप हट्टालाच पेटतात बाबूराम महाराज. आणि नेमकं त्या दिवशी हट्टाला पेटल्यानंतर मग ते आठपूरला आपल्या आईकडे निघून जातात. आता मध्ये 2-3 दिवसाची त्यांना उसंत सापडते ठाकूरांना. म्हणजे बघा बरं, आता ठाकूर इतके चिंतामग्न आहेत की ते आलेल्या प्रत्येक भक्ताला विचारतात की अहो आता काय करू सांगा बघू, हा बाबूराव मला खूप छळतो आहे की मला भाव होत नाही, मला भाव होत नाही, आता मी काय करू, माझ्या हातात आहे का बघा. आता म्हणजे कसं असतं आपलं सामान्य माणसासारखं की आपल्याला काही चिंता सतत असते, तर आपण याच्याकडनं सिम्पॅथी गोळा कर, त्याच्याकडनं सिम्पॅथी गोळा कर. तर ठाकूर पण पहा इतके सरळ होते की ते या सगळ्या गोष्टी इतर भक्तांना सांगू लागले. नेमकं भगवान श्रीरामकृष्णांच्या त्यांच्या अलौकिक प्रत्ययामध्ये जेव्हा ते भवतारिणीशी बोलतात आणि भवतारिणीने सांगतात की बाबूराम असं असं म्हणतो आहे आई, काय होणार, तेव्हा भवतारिणी त्यांना आदेश करतात की बाबूरामला भाव कधीच होणार नाही, बाबूरामला ज्ञान होणार. आणि हे ऐकल्यानंतर ठाकूरांना इतकं एक याला म्हणतो ना की एक रिलीफ मिळतो. जेव्हा बाबूराम येतात आणि पुन्हा हट्ट धरतात तेव्हा ते सांगतात की पहा मी आईशी बोललो तुझ्याबद्दल, आई म्हणाली आहे की तुला भाव नाही होणार, तुला ज्ञान होईल. असं म्हटल्यानंतर बाबूराम शांत होतात. आणि बंधू भगिनींनो, गोष्टीचा क्लायमॅक्स मी तुम्हाला आत्ता सांगतो. आपण बाबूराम महाराजांची जीवनी सगळ्यांनी वाचलेली आहे आणि आपण बघतो की बाबूराम महाराजांच्या जीवनामध्ये खरोखर कधी पण त्यांना भाव झालेला आपण कधीच वाचत नाही. ज्ञान होणं म्हणजे काय, प्रत्येक जीवामध्ये तोच एक ईश्वर आहे याचा बोध होणे. आणि बाबूराम महाराजांनी जे बेलूर मठामध्ये भक्तांची सेवा केली, ढाक्याला जाऊन त्यांनी जे काही सेवा केली, किंवा पश्चिम बंगालच्या इतर प्रांतात जाऊन त्यांनी जी काही सेवा केली, त्यातून हे लक्षात येतं की खरंच त्यांचा तो जरी ते ज्ञानीचा भाव त्यांनी कधी पण असं प्रदर्शित केलं नाही किंवा त्यांच्या आपल्या बघण्यात येत नाही त्यांच्या जीवनामध्ये, पण खरंच की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये कधी पण आपण बघतो तर कधी भाव झालेला हे कधीच आपल्याला दिसत नाही. आता म्हणण्याचा अर्थ काय की भवतारिणीची विल आणि ठाकूरांची विल ही काही वेगळी नव्हती. ठाकूरांना हे माहिती होतं की हे बाबूराम याला कधी भाव होणार नाही, पण ठाकूरांनी जर तसं सांगितलं असतं, लक्ष घ्या बरं, मी या वाक्याकरता पूर्ण घटना सांगितली आहे, आय बेग युअर अटेन्शन. ठाकूरांनी जर हे सांगितलं असतं की
की तुला भाव होणार नाही, तुला ज्ञान होणार, तर बाबुराव महाराजांनी ऐकलं नसतं. म्हणून आईच्या नावाने ते सांगितलं गेलेलं आहे. म्हणण्याचा अर्थ काय, एकच मुद्दा जो आज उचलून धरतो आहे की भगवान श्रीरामकृष्ण जी व्यक्ती जिथे आहे, जशी आहे, तिथून त्याला इन्स्पायर करायचे, आदर्शाची ज्याला म्हणतो की उजळणी करून आणि त्याला प्रेरित करायचे, आणि हीच त्यांची एक सगळ्यात मोठी एक शक्ती होती. दुसरं, भगवान श्रीरामकृष्णांची अवतार शक्तीच्या संदर्भात जर आपण चर्चा केली बंधू भगिनींनो, तर एक दोन मुद्दे अजून महत्त्वाचे ते आपल्यापुढे मी मांडू इच्छितो. आणि ते या प्रकारे की भगवान श्रीरामकृष्णांची सगळ्यात मोठी काही शक्ती होती, तर ती म्हणजे त्यांचं अपार्थिव प्रेम, अकृत्रिम प्रेम, निस्वार्थ प्रेम. आता हे खरं बघितलं बंधू भगिनींनो, तर हे अकृत्रिम प्रेम, अपार्थिव प्रेम याची जाण आपल्याला होणं शक्य नाही आहे. कारण की त्या स्तराची पवित्रता आपल्यामध्ये नाही आहे. पवित्रता म्हणजे त्या स्तराची निस्वार्थता आपल्यामध्ये नाही आहे. स्वामी विवेकानंदांनी जे टोकच गाठलेलं आहे ते म्हणायचे की आम्ही भगवान श्रीरामकृष्णांकडे, ठाकूरांकडे जायचो तर फक्त आध्यात्मिक स्पृहेमुळेच नव्हे, तर त्यांचं प्रेम आमच्यावरती इतकं प्रगाढ असायचं की आमच्या आईवडिलांनीसुद्धा आमच्यावरती काय प्रेम केलं असेल, इतकं ते प्रेम करायचे. बिलकुल हीच गोष्ट बाबुराव महाराजसुद्धा सांगतात बरं, की आमच्या आईवडिलांनीसुद्धा आमच्यावरती काय प्रेम केलं असेल, इतकं प्रेम भगवान श्रीरामकृष्ण आमच्यावरती करायचे. आणि आजच्या या सत्संगाचा विषय लक्षात घ्या, ठाकूरांची अवतार शक्ती, त्या संदर्भात हे सगळं मांडत आहे आपल्या पुढे. आता आपण थोडं चिंतन करूया की आईवडिलांपेक्षा जास्त प्रेम काय होऊ शकतं. हे पहा, आपलं प्रेमाची परिभाषा इतकी तोकडी आहे ना, इतकी तोकडी आहे की एक ज्याला म्हणतो की एक ग्लास आपण घेतला आणि त्यात समजा आपल्याला 50 लिटर दूध ठेवायचं, शक्य आहे का? शक्यच नाही आहे. आपली ती झेपच नाही आहे. आपल्याला काय वाटतं, आईवडिलांचं प्रेम म्हणजे काय, की आपल्याला मनासारखं करू दिलं म्हणजे आई खूप प्रेम करते. आपण जे मागितलं लागलीच मिळालं म्हणजे आई प्रेम करते. खरं म्हटलं तर ह्या काही म्हणजे प्रेमाच्या परिभाषा नाही आहे. एक किंवा दोन उदाहरण घेऊन समजण्याचा प्रयत्न करूया की खरंच अपार्थिव, अकृत्रिम आणि निस्वार्थ प्रेम काय असतं. 1881 साली प्रथम भेट होते नरेंद्रनाथ आणि ठाकूरांची. आणि सुरुवातीपासूनच नरेंद्रनाथांना काली मातेवरती काहीही आकर्षण नव्हतं. आणि आकर्षण तर नव्हतं, विकर्षणच होतं. कारण की ते सगळं आईचं जे रूप होतं, ती जी बाहेर काढून हातामध्ये काय खड्ग आहे, अंगावरती काय मुंडमाला आहे वगैरे, तर ते स्वतः म्हणतात, द मॅनरिझम ऑफ काली आय नेव्हर लाईक्ड. हे काली माताचे जे सगळे जे हे होतं, त्या शिवाच्या छातड्यावरती पाय देऊन काय उभी आहे, हे सगळे त्यांचे वाक्य आहे बरं. मला हे बिलकुल आवडायचं नाही. आणि त्यांना दोन गोष्टी, एक तर काली माता पण आवडायची नाही आणि ब्रह्मसमाजाच्या प्रभावामुळे मूर्तीपूजासुद्धा आवडायची नाही. आणि 1881 पासून ते 1886पर्यंत सातत्याने ते काही ना काही टीका टिप्पणी मूर्तीपूजेवरती करायचे, काही ना काही टिप्पणी काली मातेवरती सुद्धा करायचे. कधी कधी ठाकूर चिडून म्हणायचे की तू माझ्या आईबद्दल असं काही बोलू नकोस. पण जरी हा सगळा म्हणजे वादविवाद जरी होत असला बंधू भगिनींनो, तरी एक लक्षात घेण्यासारखं आहे की ठाकूरांचं नरेंद्रनाथावरती प्रेम काही कमी नाही झालं. हतबळ होऊन, निराश होऊन कधी कधी ठाकूर भवतारणीला म्हणायचे की आई, नरेंद्र तुला मानत नाही. तर मग भवतारणी म्हणायच्या की अरे वेळ आली की तो पण मानेल. पण म्हणण्याचा अर्थ काय की माझ्या आदर्शाला तू प्रेम करत नाही. कल्पना करा बरं की आपल्या विचारांशी ज्याचा विचार पटत नाही त्याच्याशी बोलतो का आपण? फ्रँकली सांगा. ज्याचं आपलं पटत नाही थोडं दूरनच रामराम ठोकतो आपण त्याला. पण इथे साक्षात 6 वर्षाची भांडण आहे, तरी ठाकूरांचं प्रेम काही कमी होत नाही आहे. याला म्हणतात आईवडिलांपेक्षा जास्त प्रेम करा. पटतंय?
आणि एवढंच नाही, सतत टिंगल करतात ते. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांना अलौकिक प्रत्यय व्हायचे. आपण वाचतोच लीला प्रसंगामध्ये की ते विशेष करून रात्रीच्या वेळेस भवतारणीशी ते बोलायचे. आणि जेव्हा ते काही बोलायचे तर नरेंद्रनाथ जर तिथे असले तर ते हमखास भगवान श्रीरामकृष्णाची काहीतरी टिंगल करणार आणि ते म्हणजे हे तुमच्या सगळ्या डोक्याची फॅन्सी आहे, तुमच्या डोक्याची काहीतरी उपज आहे, हे असं काही होत नाही वगैरे वगैरे असे स्पष्ट म्हणायचे. आता हा इतका सगळा अपमान भगवान श्रीरामकृष्ण सहजपणे 6 वर्ष त्यांनी सहन केलेलं आहे. जोपर्यंत भगवान नरेंद्रनाथांच्या घरी परिस्थिती बदलत नाही, त्यांचे वडील म्हणजे मृत्युमुखी पडतात आणि मग नरेंद्रनाथ मातेला मानतात, तोपर्यंत ही टिंगल टवाळकी तशीच सुरू होती. पण तरीसुद्धा इतका विरोध करूनसुद्धा भगवान श्रीरामकृष्णांचं प्रेम नरेंद्रनाथावरती थोडंसुद्धा कमी झालं नाही. याला म्हणतात आईवडिलांपेक्षाही जास्त प्रेम करणं. आता तुम्ही म्हणाल की अनेक घरांमध्ये असं होतं की मुलाचं आणि वडिलांचं आईवडिलांचं पटत नाही, तरी ते बरोबर राहतात, ते सहन करतात, प्रेम नाही करत. एम आय राईट? मी बोलतोय, खरं बोलतोय का? हो की नाही सांगा ना प्लीज. काहीतरी फार महत्त्वाचे मुद्दे बरं हे. म्हणजे आणि हे एवढं स्वाभाविक आहे बरं की घरामध्ये मुलगा आहे, त्याचे विचार वेगळे, आईवडिलांचे विचार वेगळे, पटत नाही आहे, पण तरी बरोबर राहतात ते वर्षोनुवर्ष. पण ते काय झालं, ते एक सहन करणं झालं, प्रेम करणं नाही झालं. इथे भगवान श्रीरामकृष्णांचं जे म्हणतोय मी अपार्थिव प्रेम, अकृत्रिम प्रेम, निस्वार्थ प्रेम म्हणजे काय ते हे यातून आपल्याला लक्षात येतं की कसं यांचं जे प्रेम होतं ते निस्वार्थ प्रेम होतं भगवान श्रीरामकृष्णाचं. आणि साधारणपणे काय होत असतं बंधू भगिनींनो की नरेंद्रनाथांचा एक स्वभाव होता, नरेंद्रनाथाचा एक स्वभाव होता की ते नेहमी जोपर्यंत कोणत्याही गोष्टीला स्वतः पारखून त्यांना विश्वास होत नाही तोपर्यंत ते कोणत्याही गोष्टीला मानायचे नाही. म्हणजे भगवान श्रीरामकृष्णांनी काही सांगितलं आणि यांनी ऐकलं असं कधी झालेलं नाही आहे. आणि ही शंकेची शृंखला बिलकुल काशीपूरपर्यंत आपल्याला बघायला मिळते की त्या काशीपूरला सुद्धा जेव्हा त्यांचा शेवटचा क्षण आलेला आहे त्याचे 2 दिवस आधी त्यांच्या मनात प्रश्न येतो की यांना इतका त्रास होत आहे आणि या क्षणीसुद्धा जर हे म्हणतील की मी अवतार आहे तर मी मानेन की खरंच अवतार आहे. त्यांच्या मनात हा विचार येतो आणि लागली नरेंद्र एकोनो संदेह. म्हणजे तिथेसुद्धा राग नाही आहे बरं. मी हे का म्हणू इच्छितो, तिथेसुद्धा राग नाही आहे की तू आपल्यासारखं कोणी जा तिकडे, तुला काय करायचं कर. पण ही आहे अवतार शक्ती. म्हणजे त्यांनी म्हटलं असं, कारण मी तुला इतकं प्रेम केलं, माझ्या सगळ्या आध्यात्मिक शक्तीचं मी तुला म्हणजे वारसदार केलं आणि तरीसुद्धा तुला माझा म्हणजे आता मी मृत्युमुखी पडणार आहे आणि तरी तुला माझ्यावरती संदेह आहे. असा आक्रोश नाही आहे, फक्त एवढंच की नरेंद्र एकोनो संदेह, तुला अजूनही संदेह आहे. आणि मी सांगतो तुला की जे त्रेतामध्ये राम झाले, जे द्वापरमध्ये कृष्ण झाले, तेच या शरीरामध्ये रामकृष्ण आहेत, पण तुझ्या वेदांताच्या दृष्टीने नव्हे. तिथेसुद्धा ते निस्वार्थ, अकृत्रिम, अपार्थिव, अलौकिक प्रेमच आहे, कोणतंही हे नाही. अजून एक याच्या पुढची हाईट सांगू इच्छितो. भगवान श्रीरामकृष्णांनी लीला संवरण केलेलं आहे. स्वामी विवेकानंद भारताच्या फिरतीवरती निघालेत, गाझीपूरला पोहोचले बाबारी बाबाकडे. आता स्वामीजींची ज्ञानस्पृहा इतकी जबरदस्त होती, ते गाझीपूरला ते तळ ठोकून बसतात तिथेच गगनबाबूंच्या घरामध्ये आणि रोज त्या पवारी बाबांशी त्यांचा संवाद होतो. पवारी बाबा एक फार पोहोचलेले योगी होते आणि प्रथमतः स्वामीजी इतके इम्प्रेस होतात आणि विचार करतात की नाही, मी यांच्याकडनं दीक्षा घेणार. कल्पना करू शकता, मी यांच्याकडनं दीक्षा घेणार, पूर्ण मनाची तयारी झालेली आहे की नाही की मी यांच्याकडनं दीक्षा घेणार. आणि कल्पना करा की जवळपास 13 की 15 दिवस जेव्हा स्वामीजी झोपायचे त्यांना स्पष्ट दिसायचं
की त्यांच्या उशीच्या जवळ भगवान श्रीरामकृष्ण उभे आहेत रडका चेहरा घेऊन. तुम्ही कल्पना करू शकता की ज्या मुलाला मी इतकं प्रेम केलं आणि तो म्हणतो मी आता यांच्याकडे दीक्षा घेणार, पण मुखातून एक शब्द निघत नाही की तू दीक्षा घेऊ नकोस. हे पहा, याला म्हणतात अवतार शक्ती. त्या ख्रिस्ताच्या जीवनात सुद्धा असं झालं होतं बरं. जेव्हा पीटर ख्रिस्ताला जेव्हा सोळावरती नेणार आणि ते पोलीस सगळे विचारत होते ते रोमन राज्याचे की अरे हा याच्याबरोबर नेहमी असतो, तेव्हा पीटर जो त्यांचा सगळ्यात लाडका तो म्हणतो ख्राइस्टकडे बघून मी या माणसाला ओळखत नाही बरं, मी या माणसाला ओळखत नाही. आणि ख्रिस्त फक्त बघतात आणि हसतात, नो रिॲक्शन. इथे जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात की मी या पवारी बाबाकडे दीक्षा घेणार, तर 13 की 15 दिवस मी विसरतो आहे जरा, सतत भगवान श्रीरामकृष्ण दर्शन देतात, चेहऱ्यावरती रडका भाव आहे, पण तोंडातनं एक शब्द नाही की तू दीक्षा घेऊ नकोस वगैरे असं. परिवर्ती काळामध्ये मी एक कविता घेऊन आलेलो आहे. त्या कवितेमध्ये या भावनेचा इतका सुंदर प्रकाश स्वामीजींनी स्वतः मांडला आहे. ती कविता फार मोठी आहे, पण मी त्याचे 3 फक्त पॅरेग्राफ तुमच्या पुढे वाचून दाखवतो. ती बांगलामध्ये ओरिजिनल ती कविता आहे. गाई गीत शुनाते तोमाय. ही तुम्हाला ऐकवण्याकरता मी गीत गातो. आणि हे त्याच्यामध्ये एक जो 3 पेरा जो इतके सुंदर आहेत. अगा तूची आहेस हे नेत्र माझे, तुझी म्हणजे श्रीरामकृष्ण, स्वामीजी म्हणतात ते ठाकूरांना, अगा तूची आहेस हे नेत्र माझे, तुझे रूप सर्वा घटी बालकाचे, तुझ्या संगती मी करी पोरखेळ. हे वाक्य का वापरलं माहिती? पोरखेळ. हे सगळं पोरखेळ होता, नाही तर काय झालं? कारण की काही दिवसातच स्वामीजींना हे कळलं की अरे हे पवारी बाबा आता माझ्याकडनंच काहीतरी शिकू इच्छित आहेत. सुरुवातीला इतके इम्प्रेस झाले ते, त्यांना वाटलं की मी यांच्याकडे शिकेन, यांचा शिष्यत्व पत्कारीन. पण मग काही दिवसानंतरच लक्षात आलं की ठाकूरांची महती लक्षात आली. अवतार आणि संतांमध्ये हा अंतर असतो बरं. योगी बाबा फार मोठे महापुरुष होते, पण एक लक्षात घ्या, माइंड 1 सेंटेन्स ऑलवेज इन युअर माइंड, ठाकूर वॉज एन अवतार अवतार अवतार. ती अवतार शक्ती आहे. एक शरीर घेऊन आली आहे म्हणून त्याची एक अशी अवहेलना आपण नाही करू शकत. आणि म्हणून हे जे शब्द वापरला आहे पोरखेळ, तुझे रूप सर्वा घटी बालकाचे, तुझ्या संगती मी करी पोरखेळ, करी क्रोध तुझ्या वरी काही वेळ. ठाकूरांनी किती वेळा त्यांच्यावरती क्रोध केला, अपमान केला, ते सगळं स्वीकार करतात. ते पुढे, पळू इच्छितो दूर तू ते त्यजून, की तुला सोडून मी दूर पळू इच्छितो, म्हणजेच दुसऱ्याकडनं दीक्षा घेऊ इच्छितो. उषाशी निशाकाली वाणी विहीन, एक्झॅक्टली ती घटनाचे वर्णन आहे. उषाशी निशाकाली वाणी विहीन, उभा राहसी नेत्र पाणावलेले. रडका चेहरा घेऊन ठाकूर नरेंद्रच्या उशीशी उभे आहेत, तुझे माझिया आननी लागलेले. तिसरं आणि खूप महत्त्वाचं, त्वरेने फिरे भाव पाया धरितो. त्वरेने फिरे भाव म्हणजे लक्षात येतं मी काय मूर्खपणा करून बसलो आहे. त्वरेने फिरे भाव पाया धरितो, परी मी क्षमा याचना ना करीतो. ठाकूरांचे पाय धरतोय पण मी क्षमा याचना नाही करत आहे. म्हणजे मला चूक लक्षात आली, मी ठाकूरांच्या पाया धरतोय पण क्षमायाचना करत नाही आहे. स्वतः स्वामीजी म्हणतात ते, तुला रोष येईच ना बाळ मी तो. म्हणजे माझी इतकं हे सगळं दुष्टता मी करतोय तरी तुला माझ्यावरती रोष येत नाही आहे, असा बाळ कोण आहे? मी आहे. तुला रोष येईच ना बाळ मी तो, तुझा कोण औद्धत्य साहे दुजातो. माझे हे सगळे औद्धत्य कोण धरेल तुमच्याशिवाय? काय जोपर्यंत या सगळ्या एक ज्याला म्हणतो ना की ट्रेजिक सिच्युएशनमधून न गेल्याशिवाय हे असं काव्य बाहेर पडू शकत नाही.
म्हणून रामकृष्ण विवेकानंद हे अद्भुत जोडी आहे, अद्भुत जोडी आहे. आणि जी आपण चर्चा करत आहोत आज की भगवान श्रीरामकृष्णांची अवतार शक्ती, तर पहा की जेव्हा स्वतःचा प्रिय शिष्य त्यांना नकार द्यायला तयार आहे, ख्रिस्ताच्या जीवनात सुद्धा मी आत्ताच उदाहरण दिलं, ते फार मोठं उदाहरण म्हणजे घटना आहे ती, कधी विचार करू त्याच्यावरती. तर बिलकुल त्या क्षणीसुद्धा कोणतंही म्हणजे ज्याला म्हणतो की दुःख आहे, पण ते जेव्हा ते वज्राघात सहन करण्याची ताकद जेव्हा येते ना, तेव्हाच एक अवतार तयार होतो, एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि इथेच भगवान श्रीरामकृष्णांची अवतार शक्ती आपल्याला लक्षात येते. ज्या प्रेमाच्या संदर्भात मी आपल्याशी बोलत होतो की भगवान श्रीरामकृष्णांचं प्रेम हे अपार्थिव होतं, अकृत्रिम होतं, निस्वार्थ होतं, आणि म्हणून ते सहजपणे कोणत्याही माणसाला प्रेरित करू शकत होते, ते बदलू शकत होते. त्यांची माणूस बदलण्याची त्यांची जी मेथड होती ना, ती इतकी वेगळी आणि इतकी ज्याला म्हणतो की ते फक्त अवताराला शक्य होतं. जर उदाहरण घेतलं बंधू भगिनींनो, तर गिरीशचंद्र घोष आणि सुरेंद्रनाथ मित्र आणि कालीपद घोष यांचे थोडीशी चर्चा करून मग आपण तिथे वाणीला विराम देऊया, वेळ होत आलेली आहे. आणि जे सांगायचं म्हणजे की ठाकूर काय करायचे सगळ्यात आधी, ठाकूर सगळ्यात आधी काय करायचे, एखाद्या माणसाला बदलायचं असेल तर त्याचा अहंकार पूर्णपणे खाऊन टाकायचं आहे. कसं? त्याला इतकं प्रेम द्यायचे, इतकं सन्मान द्यायचे, त्याला इतकी आपुलकी द्यायचे की तो विचार करायचा की अरे कलकत्त्याचे इतके मोठे मोठे लोक येऊन यांचे पाय पडतात आणि माझे सगळे काळे म्हणजे धंदे यांना माहीत असूनसुद्धा हे मला इतकं प्रेम का करतात. मी घटना सांगतो सुरेंद्रनाथ मित्रांची किंवा गिरीशचंद्र घोषची पण घ्या ना, एकच स्टोरी आहे. जगातले कोणत्याही दोष किंवा पाप त्यांनी नाही केलेले असं नाहीच आहे, पण त्यांच्या बाबतीत त्यांना सगळं काही माहिती असून भगवान श्रीरामकृष्णांनी कधी पण त्यांच्या चुकांकडे, त्यांच्या दोषांकडे कधी बोट नाही दाखवला. विशेष करून गिरीशचंद्र घोषची तर मजा अशी आहे की ईश्वर कधी पण मानव रूपामध्ये येऊ शकतो असं त्यांना मान्यच नव्हतं. आणि त्यांची भेट झाली, ही व्यक्ती मोठी मजेदार आहे आणि यांच्याबद्दल आकर्षण हे ते मान्य करतात, पण ते कधी त्यांना प्रणाम नाही करत. आता ठीक आहे, प्रणाम करणं काही फार मोठी गोष्ट नाही आहे आणि ठाकूरांकरता ते बिलकुल फारच नगण्य आहे. पण जेव्हा त्यांची म्हणजे ओळख होऊन काही महिने जातात आणि ठाकूरांना त्यांच्याबद्दल सगळं काही कळतं आणि गिरीश घोषांनासुद्धा हे कळतं की माझ्या चारित्र्याच्याबद्दल यांना सगळं काही माहिती आहे, आणि तरीसुद्धा यांनी कधी पण माझी तुच्छाही नाही केली, माझा द्वेष नाही केला, माझा मत्सर नाही केला, आणि मला इतकं प्रेम देतात आहे. तर पहिली जी म्हणजे ठाकूर या बाबतीत म्हणजे पहा कसे होते की आधी त्या म्हणजे माणसाचा कच्चा मी जो असतो ते प्रेम देऊन, त्याला आपुलकी देऊन ते पूर्णपणे त्याला ज्याला म्हणतो की काबीज करून घ्यायचे. आणि आपण आत्ताच बघितलं ना की नरेंद्रनाथ म्हणायचे की त्यांच्या प्रेमापोटी मी त्यांच्याकडे सारखं सारखं जायचो. तर जर नरेंद्रनाथ जाऊ शकतात तर गिरीश घोष का जाऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट की असे काही ते करायचे की त्यांच्या मनातली भोगवासना किंवा सांसारिक कामना, सांसारिक आकर्षण हे बिलकुल नाहीसं होऊन जायचं. आता जेव्हा गिरीशचंद्र घोषची जर आपण घटना घेतली बंधू भगिनींनो, की जेव्हा त्यांनी म्हणजे एक त्यांची भेट किंवा ओळख झालेली आहे, 1 वर्ष 1.5 वर्ष झालेलं आहे, आणि कधी पण ठाकूरांनी त्यांच्या चुकीच्या गोष्टींबद्दल कधी काही बोललेलं नाही. तर गिरीश घोषांच्या जीवनामध्ये त्यांना एक विश्वास निर्माण होतो की हाच माणूस माझे सगळे दोष गिळून मला शांती देणार. पहा, हे विश्वास कसं त्यांनी तयार केलं असेल. तुम्ही जरा कल्पना करा, याचं जरा एक ॲनालिसिस करा, माझी विनंती आहे. एक फार मोठा एक रिसर्चचा विषय आहे, आपल्या प्रत्येकाकडे मन एक आहे, की हा विश्वास गिरीशच्या मनामध्ये आला कसा की ही व्यक्ती माझे सर्व पाप गिळून मला शांती देईल. आणि हा विश्वास त्यांच्या मनात येतो आणि एक दिवशी ते सकाळी येऊन 11 वाजता पोहोचतात आपल्या ठाकूरांच्या घरी दक्षिणेश्वरी, आणि नेमके ते बसलेले असतात भवनात चटर्जीशी बोलत,
आणि जसेच गिरीश येतात तर भवनातला ठाकूर म्हणतात गिरीशला की ये गिरीश, आम्ही आत्ता तुझ्याबद्दलच बोलत होतो. पहा मी खोटं बोलत नाही बरं, भवनातला विचार. मी का म्हणतोय, किती बालकवत स्वभाव होता. लहान मुलं करतात तसं. नाही मी तसं नाही केलं, विचार याला. आणि त्या दिवशी पहिल्यांदा गिरीशचंद्र घोष एकदम मनःपूर्वक भगवान श्रीरामकृष्णांना साष्टांग प्रणाम करतात. मनातल्या मनात गुरु ब्रह्मा गुरु विष्णू हा श्लोक म्हणतात. ठाकूरांच्या लक्षात येतं की याच्यामध्ये बदल घडलेला आहे. आणि लागलीच ठाकूर त्यांना काहीतरी एक आध्यात्मिक उपदेश देण्याकरता प्रयत्न करतात. तर गिरीशचंद्र घोष असं एक व्यक्तिमत्व की ते लागलीच म्हणतात की ते उपदेश वगैरे मला काही देऊ नका. ते उपदेश मी सुद्धा खूप लिहिलेले आहेत, त्याचा काही उपयोग होत नाही. तुम्ही असं काही करू शकता का जेणेकरून माझं जीवन पालटून जाईल. पहा, श्रद्धा आणि विश्वास काय म्हणतो ना आपण. आणि जी दुसरी गोष्ट की जिथे ठाकूर काय करायचे, पहिल्यांदा त्याला प्रेम देऊन त्याचा कच्चा मी खाऊन टाकायचं आहे. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये सांसारिक आकर्षण कमी करायचं आहे. म्हणजेच ही ती स्टेप आहे की जेव्हा ते म्हणतात की गिरीशचंद्र घोष जेव्हा ते हे म्हणतात की तुम्ही काहीतरी माझं जीवन पालटू शकेल, म्हणजे माझ्या या सगळ्या भोगवासना कमी होतील, असं काही करू शकतात का, तेव्हा ठाकूर अजून प्रसन्न होतात. आणि बांगलामध्ये एक म्हण आहे, ते म्हणतात, त्या म्हणीचा अर्थ असा की तुम्ही जगात हिमालयात जा, कुठे गिरीगंधारामध्ये कुठेही जा, पण तुम्हाला शांती लाभणार नाही. शांती कुठे लाभेल, जिथे तुमची श्रद्धा आहे तिथेच तुम्हाला शांती लाभेल. म्हणजे काय की तू इथे श्रद्धा ठेव आणि पहा तुझं जीवन पालटेल. ठाकूरांचं काय म्हणणं होतं, त्या म्हणजे ती जी प्रोवर्ब त्यांनी जी म्हण म्हटली, काय म्हण होती ती, बांगलामध्ये ती शोधून सापडलं नाही मला. त्याचा अर्थ असा होता की तुम्ही गिरी कंदर गुहेमध्ये जा, जंगलामध्ये जा, तुम्हाला कुठे शांती लाभणार नाही. शांती कुठे लाभेल, जिथे तुमची श्रद्धा असेल. तुमच्या जीवन पालटेल कुठे, जर तुमची श्रद्धा एका ठिकाणी असेल तर. म्हणजेच काय, ठाकूरांनी इनडायरेक्टली सुचवलं की जर तू इथे श्रद्धा ठेवशील तर तुझे जीवन पालटेल. आणि तिसरी स्टेप म्हणजे काय की ईश्वर व साधुसंघाविषयी ट्रिमेंडस आकर्षण ते निर्माण करायचं आहे. आणि आपण ते बघतोच. ही जी मी दुसरी स्टेप सांगितली ना, तर पहा त्या दिवशीची म्हणजे एक छोटीशी घटना म्हणजे थोडीशी सांगू इच्छितो की घरी जाताना गिरीशचंद्र घोष विचारतात ठाकूरांना की आता मी तुमची कृपा प्राप्त केली आहे, आता मी काय केलं पाहिजे. तर ठाकूर म्हणतात तू जे करत होता तेच कर. याचा अर्थ काय की तू जे करत होता तू तेच कर. याचा अर्थ काय की तू तसंच दारू पीत जा, तसंच काहीतरी जोगार खेळत जा, वाईट ठिकाणी जात जा, असं नव्हे. तू जर इथे श्रद्धा ठेवून आलेला आहे आणि ती जर तुझी श्रद्धा तू वृद्धिंगत झाली तर तुझं हा सगळं जीवन जे तू पालटू इच्छितो हे पालटून जाईल. आणि खरंच तसं होतंच की जसं म्हणजे तिसरी स्टेप त्यांची जी असते की ईश्वर साधुसंघाप्रती एक ट्रिमेंडस आकर्षण. ठाकूर इतकं प्रेम द्यायचे की सतत ठाकूरांकडे येऊन म्हणजे मी आता जे तुमच्याकडे चर्चा केली की इन्स्पायर करायचे, म्हणजे आदर्श पुढे ठेवायचे. स्वतःचं जीवन दाखवून जेव्हा सतत ते आदर्श ठेवायचे, त्यातून त्यांना प्रेरणा मिळायची. गिरीश घोषांची श्रद्धा होती म्हणून त्यांच्या जीवनामध्ये ते परिवर्तन तो घडून आला. बंधू भगिनींनो, मला असं वाटतं आहे वेळ ठरलेली संपलेली आहे की अवतार शक्ती काय आहे. तर हे पहा, यावेळेस भगवान श्रीरामकृष्णांनी बाह्य कोणत्याही प्रकारचं ऐश्वर्य नाही, शक्ती नाही, पण हे जे 3 स्टेप्स मी वाचल्या, मी फार घाईमध्ये वाचल्या. खरं म्हणजे याच्यावरती खूप एक गहन चिंतन झालं पाहिजे की कसं भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाला किती ज्याला म्हणतो की योग्य पद्धतीने त्याला घडवलेलं आहे. आणि गिरीशचे हे उदाहरण की विशेष करून की तुमच्या त्या आध्यात्मिक सूचना मला देऊ नका, तुम्ही असं काही करू शकता का की माझं जीवन पालटेल. आणि खरंच त्यांचं जीवन पालटलं. आपण बघतो आपल्या शेवटच्या जवळपास 10 वर्ष त्यांनी पूर्णपणे मद्यपान आणि वाईट सवयी पूर्णपणे सोडल्या होत्या. हे स्वतः ते त्याची कबुली देतात. म्हणण्याचा अर्थ काय की बंधू भगिनींनो,
यावेळेस भगवान श्रीरामकृष्णांची ही जी अवतार शक्ती ही फार वेगळं काम करायला आली होती. आणि आजसुद्धा बघतो आहे आपण की रामकृष्ण संघाच्या इतक्या असंख्य केंद्राच्या माध्यमातून मनुष्य घडणीचं म्हणजे प्रेरित करून, प्रेशराईज करून नाही, मी पुन्हा सांगू इच्छितो, माइंड द लँग्वेज, माइंड द वर्ड्स. भगवान श्रीरामकृष्ण परिवर्तन घडून आणतात, प्रेरित करून, प्रेशराईज करून नाही. इन्स्पिरेशन देऊन, प्रेशराईज करून नाही. आणि हीच त्यांची अवतार शक्ती. आणि आजच्या या शुभदिनी आपण भगवान श्रीरामकृष्णांच्या श्रीमा शारदा देवी स्वामी विवेकानंदांच्या चरणी वंदन करूया आणि प्रार्थना करूया की त्यांनी हयात असताना ते जे काम केलेलं आहे ते आजसुद्धा अव्याहत चालू आहे, पण त्यांची विशेष कृपा आम्हा सर्वांवरती सतत वर्षत राहो अशी प्रार्थना करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.